स्कॉर्पियन बाईट. स्कॉर्पियन बाईट म्हणजे विंचू किंवा त्याला बिच्छू पण असे म्हणतात. स्कॉर्पियन बाईट साधारणतः आपल्याकडे 2500पेक्षा जास्त जाती भेटतात स्कॉर्पियनच्या. त्याच्यापैकी मोजक्याच जास्त पॉयझनस आहेत. विंचू चावणे सापापेक्षा डेंजर आहे का? विंचूच्या विषाने माणूस मरतो का? विंचू चावल्याच्या नंतर आपण काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे? विंचू चावल्यावर आपल्याला काय लक्षणं दिसतात, याला व्यवस्थित डिटेल पाहूया. नमस्कार, मी डॉक्टर संजय मुंडे. आज आपण पाहूया विंचू चावल्यानंतर काय करावे, स्कॉर्पियन बाईट झाल्याच्या नंतर काय करायला पाहिजे. तर स्कॉर्पियन सापडतात कुठे? स्कॉर्पियन म्हणजे काय? स्कॉर्पियन हा विंचू आहे. हा माळावर, डोंगरामध्ये, ड्राय जागेवर किंवा कपड्यामध्ये लपून बसतात, बुटामध्ये पण असतात. अशा ठिकाणी अशा वेळेस केअर करायला पाहिजे. केअर करून कपडा व्यवस्थित बघून घ्यायला पाहिजे. बूट घालताना त्याला एकदा पलटी करून घालायला पाहिजे, तर त्याच्यापासून आपण बाईटपासून वाचू. विंचू चावल्याच्या नंतर फर्स्ट ज्या जागेवर विंचू चावला आहे त्या जागेवर रेडनेस होणे, जास्त बर्निंग सेन्सेशन होणे, आग होणे आणि त्या पेन रेडिएटिंग असतात, म्हणजे पसरत जातात पेन. प्रोफ्यूज पर्स्पायरेशन असतं, खूप जास्त घाम येतो पेशंटला, गिड्डीनेस होतं, म्हणजे घाबरल्यासारखं वाटायला लागतं, डोकं दुखायला लागतं आणि सगळ्यात मेन म्हणजे मसल क्रॅम्पिंग. मसल क्रॅम्पिंग हा सर्वात महत्त्वाचा सिम्पटम आहे, त्याचं लक्षण आहे. मसल क्रॅम्पिंग म्हणजे त्या जागेवर ज्या जागेवर चावलेलं आहे त्या जागेवरच्या मसल पूर्ण आकडून जातात. हे सिम्पटम 24 ते 48 तास राहू शकतात. जर याला निग्लेक्ट केलं, निष्काळजीपणा केला, तर हे सिम्पटम एका आठवड्यापर्यंत पण राहू शकतात. याच्यामध्ये किती बाईट आहेत, किती पॉयझन आहेत, तर न्यूरोटॉक्झिक आहे, हेमॅटोटॉक्झिक आहे आणि मायोटॉक्झिक आहे. रेड स्कॉर्पियन मायोटॉक्झिक आहे. रेड स्कॉर्पियन चावल्याच्या नंतर आपल्या मायोकार्डियल डॅमेज होऊ शकतं. मोठ्या माणसांमध्ये, अडल्टमध्ये मॉर्टॅलिटी रेट कमी आहे, कमी दगावतात आणि कमी इफेक्ट होतो. न्यूरोलॉजिकल सिम्पटम जे आहेत ते एका वीकपर्यंत राहू शकतात. पण लहान मुलांमध्ये पल्मोनरी इडिमा होण्याचे जास्त चान्सेस असतात आणि जास्त सिरियस होण्याचे चान्सेस लहान मुलांमध्येच असतात. तर विंचू चावल्याच्या नंतर आपण काय करणार? विंचू चावल्याच्या नंतर काय करायचे आहे? ज्या जागेवर विंचू चावलेला आहे त्या जागेला स्प्लिंट करायचं आहे, म्हणजे इमोबाईल करायचं आहे, हलवायचं नाही आहे. त्या जागेसाठी अमोनिया किंवा पोटॅशियम परमॅग्नेट KMnO4. पोटॅशियम परमॅग्नेट हे युनिव्हर्सल अँटीडोट आहे. युनिव्हर्सल अँटीडोटने धुवून घ्यायचं आहे त्या जागेला, क्लीन स्वच्छ, इमोबाईल करायचं आहे आणि आपल्याला होईल तेवढं लवकर हॉस्पिटल गाठायचं आहे. आपण इमोबाईल केल्यामुळे त्या ठिकाणी जे व्हेनम आहे ते ॲब्झॉर्ब होणार नाही आणि पसरणार नाही. त्याच्यामुळे पेन कमी होतील आणि पेशंटला रिलीफ राहील. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्याच्या नंतर कॅल्शियम ग्लुकोनेट 10% 10 ml IV स्लोली पुश करायचे, जेणेकरून त्यांनी पेशंटच्या मसल क्रॅम्पिंग ज्या आहेत त्या कमी होतील. काही ठिकाणी लोकल लेवलला झायलोकेन 2% इंजेक्शन पण देतात, लोकल लेवलच्या लोकल पेन कमी होण्यासाठी आणि ॲट्रोपिन पल्मोनरी इडिमा कमी करण्यासाठी हेल्प करतं आपल्याला. आणि बाकी रेस्ट ऑफ ट्रीटमेंट सिम्पटमॅटिकली आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून जे ॲग्रिकल्चर आहेत, इंडस्ट्रीयल राहतात, बाहेर झोपणारे आहेत, याच्यामध्ये कामाला जातात, शेतामध्ये कामाला जातात, रानामध्ये कामाला जातात, त्यांना या गोष्टीची माहिती होईल आणि याचा फायदा होईल. अँटीव्हेनम जे आहे, जे अँटीव्हेनम यूज करतात ते कसं बनवतात, स्नेक बाईट काय आहे, स्नेक बाईट झाल्यानंतर काय करावं ते पाहायचं असेल तर आमचा स्नेक बाईटचा व्हिडिओ पहा. आय बटनमध्ये तुम्हाला लिंक देतो. आणि कोणाला जर विंचू चावला असेल तुमच्यापैकी, स्कॉर्पियन कोणाला चावला असेल, मला तर चावला होता लहानपणी, मी ते पेन्स अनुभव केलेले आहेत. जर तुम्हाला कोणाला चावला असेल तर कमेंटमध्ये सांगा तुमचा एक्सपिरियन्स काय होता स्कॉर्पियन चावल्याच्या नंतर. आणि बी केअरफुल. आवर एम इज प्रिव्हेन्शन
इज बेटर दॅन क्युअर.